सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी हिस्ट्री कशी अपडेट करायची ते पाहणार आहोत। सर्वप्रथम स्कूल मास्टर वेबसाईटवर आपला यूजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर ही अशी स्क्रीन येईल। स्कूल मास्टरची मुख्य स्क्रीन दिसेल। त्यानंतर आपण विद्यार्थी टॅबवर जाणार आहोत। या ठिकाणी वरती जे टॅब आहेत त्या विद्यार्थी टॅबवर क्लिक करणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये असणारा सब मेनू विद्यार्थी माहिती यावर क्लिक करणार आहोत। त्यानंतर आपल्याला या सर्व विद्यार्थ्यांची म्हणजे आता माझ्याकडे 10वी E चा वर्ग आहे, मग माझ्या वर्गातील सर्व कॅटलॉगवरील विद्यार्थी या ठिकाणी दिसतील। आपण या ठिकाणी स्क्रोल केल्यानंतर हे सगळे विद्यार्थी आपल्याला दिसणार आहेत। मग आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाच्या डाव्या साईडला 3 टॅब दिसत आहेत, बदल, डिलीट आणि हिस्ट्री। आता या ठिकाणी माझे 7 विद्यार्थी अपडेट झालेले आहेत। मला 8वा विद्यार्थी त्याची हिस्ट्री अपडेट करायची आहे, म्हणून आपण 8 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्याच्या डाव्या साईडला हिस्ट्री टॅबवर क्लिक करणार आहोत। हिस्ट्री टॅबवर क्लिक केल्यानंतर हे बघा, या ठिकाणी त्या विद्यार्थिनीची सगळी माहिती आपल्याला दिसते। मग आपल्याला या माहितीवरून इथं तिचे वर्ष पण दिसतंय, म्हणजे प्रवेशाचं वर्ष या ठिकाणी 2019 आहे। मग इथे खाली कॉलम आत्ता दिसत नाहीये, म्हणून आपण या ठिकाणी रिफ्रेश आणि रीलोडवर क्लिक करणार आहोत। हे बघा, रिफ्रेश आणि रीलोडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली जे कॉलम आहेत, आपण खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी दिसतंय, हे सगळे कॉलम आपल्याला या ठिकाणी आता दिसत आहेत। म्हणजेच इयत्ता 5वी मध्ये त्या विद्यार्थिनीचा प्रवेश वर्ष 19-20 दिसतंय आणि ती विद्यार्थिनी सध्या 10वी E मध्ये यावर्षी 24-25 या वर्षी दिसते। मग मधले जे वर्ष आहेत ते आपल्याला अपडेट करून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी 19-20, पुढे तिच्या 6वीच्या वर्गात येईल 20-21, त्यानंतर 21-22, त्यानंतर 22-23, 23-24 आणि खाली या ठिकाणी यावर्षीचा म्हणजे ही विद्यार्थिनी 10वी E मध्ये 2024-25 यावर्षी आहे। मग जेव्हा का वर्ग आणि वर्ष एकदा का आपला कन्फर्म झालं की हे बरोबर आहे, की त्यापुढे इथं चेक आणि फायनलाइज ह्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे। हे बघा, आपण आता 5वीच्या वर्षासमोर इथं क्लिक करतोय। त्यानंतर 6वी, त्यानंतर 7वी, त्यानंतर 8वी, त्यानंतर 9वी आणि 10वी, म्हणजे ही विद्यार्थिनी यावर्षी 24-25 मध्ये 10वीला आहे। आणि इकडे उजव्या बाजूला अपडेट बटनावर आपण क्लिक करणार आहोत। हे बघा, आपलं या विद्यार्थिनीची हिस्ट्री या ठिकाणी अपडेट झालेली आहे आणि आपण या ठिकाणी ओकेवर क्लिक करणार आहोत। अशा पद्धतीने आपल्या वर्गातील कॅटलॉगवरील सर्व विद्यार्थ्यांची हिस्ट्री आपल्याला अपडेट करायची आहे। धन्यवाद।